गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इसम नामे फाईक मुस्ताक हा जंगलगी गावात राजकुमार बिराजदार यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि राऊंड सोबत बाळगून आहे। खात्रीशीर बातमी मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी तात्काळ पथकासह रवाना होऊन कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर तात्काळ मंगळवेढा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणकडील छापा कारवाई पथक रवाना झाले। त्यानंतर पोलिसांनी गराडा घालून बातमीतील नमूद वर्णनाप्रमाणे इसम राजकुमार बिराजदार यांच्या शेतात 2 इसम मिळून आले। त्यांच्या हालचालीवरून संशय आल्याने त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले। पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे फाईक मुस्ताक कळंबैकर वय 46 राहणार शिवाजीनगर मिल्लतनगर रत्नागिरी असे सांगितले। त्यासोबत असलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता निगोंडा हनुमंत बिराजदार वय 37 राहणार जंगलगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे सांगितले। अंग झडती घेतली असता फाईक कळंबैकर यांच्या डाव्या बाजूच्या कमरेला पॅन्ट मध्ये खोचलेली एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझिन सह आणि उजव्या खिशातून 5 जिवंत काडतुसे आणि मोबाईल हँडसेट मिळून आला। त्यास शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले। देशी बनावटीचे पिस्टल हे मला निगोंडा बिराजदार यांनी दिले असल्याचे सांगितल्याने निगोंडा याच्याकडे अधिक चौकशी केली असता मी 4 देशी बनावटीची पिस्तूल आणि काडतुसे उपलब्ध करून त्यापैकी 1 पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे कळंबा जेलमध्ये असताना ओळख झालेला मित्र फाईक कळंबैकर यास दिले असल्याचे त्याने सांगितले। फाईक कळंबैकर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील देशी बनावटीचे 1 पिस्टल 5 जिवंत काडतुसे मॅगझिन सह आणि मोबाईल आदी वस्तू मिळून आल्याने पोलिसांनी हस्तगत केले। तसेच निगोंडा बिराजदार याने ठेवलेली 3 देशी बनावटीची पिस्टले जिवंत काडतुसे त्याने त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार याच्या घरात ठेवली असल्याचे सांगितले। पोलिसांनी राहत्या घरातून एक लाल आणि निळ्या रंगाची पिशवी काढून दिली असता पिशवी पंचांसमक्ष उघडून पाहिली तर त्यामध्ये 3 गावठी पिस्टल पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत एकूण 19 जिवंत काडतुसे मिळून आली। 3 गावठी पिस्टल आणि 19 जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी इसमांच्या घराची झाडाझडती घेतली असता वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पाऊचमध्ये सीलबंद करून त्यासोबत ठेवलेली 19 जिवंत काडतुसे प्लास्टिक बॉक्समध्ये सील करण्यात आली। कोणत्याही प्रकारचा अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कृष्णाराव करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।